नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, आज आपण अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय आणि हा प्रस्तावाची प्रक्रिया काय आहे हे पाहणार आहोत. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे आणि आपण जी राजकीय व्यवस्था स्वीकारलेली आहे त्यामध्ये संसद ही जनतेची सर्वोच्च संस्था आहे. त्यामुळे साहजिकच सामान्य जनतेला त्याविषयी एक आकर्षण असते आणि ते असणं स्वाभाविक आहे. संसदेचे शिष्टाचार कामकाज याविषयी माध्यमातून खूप लिहिलं जात असते आणि चर्चाही होत असते. सर्वसामान्यांना या यंत्रणेबद्दल जे कुतूहल आहे ते नक्कीच स्वागतार्ह आहे. कारण एक प्रसिद्ध वाक्य आहे की ज्यांना आपल्या शासनाचं स्वरूप माहीत नसते अशी माणसे आपलं स्वातंत्र्य आणि ते जोपासणाऱ्या संस्था टिकू शकत नाही. आणि म्हणून स्वातंत्र्य आणि ते जोपासणाऱ्या संस्था टिकवायची असतील तर नागरिकाच्या अंतरात्म्यातली स्वातंत्र्याची ज्योत नेहमी तेवत असावी लागते आणि म्हणून त्याला या सगळ्या संस्थांबद्दल कुतूहल असणं अत्यावश्यक आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण पाहतो की अविश्वास प्रस्ताव साठी संसदेमध्ये चालणारं जे कार्य आहे हे अनेक प्रकारचं असते. त्यापैकी एक महत्वाचा भाग म्हणजे अविश्वासाचा प्रस्ताव आहे. आता हा काय आहे अविश्वासाचा प्रस्ताव, जो की अलीकडं मांडला गेला. मणिपूर जे जळती आहे, मणिपूर मधल्या ज्या वांशिक दंगली चालू आहेत त्या पार्श्वभूमीवर अविश्वास प्रस्ताव मांडला गेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मीडियावर चर्चा चालू आहे. मग विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की काय आहे अविश्वास प्रस्ताव. तर जर सरकारच्या पाठीशी पुरेसं संख्याबळ असेल तर सरकार टिकून राहते, अन्यथा त्यांना सत्तेवरून पायउतार होणे क्रमप्राप्त आहे. जे लोकसभेमध्ये जर मंत्री परिषदेवर म्हणजेच सरकारवर विश्वास नसेल तर अविश्वास प्रस्ताव आणता येतो आणि हा अविश्वास प्रस्ताव जर सरकारच्या पाठीशी पुरेशी संख्याबळ असेल तर सरकार टिकून राहते, अन्यथा त्यांना सत्तेवरून पायउतार होणे क्रमप्राप्त आहे. म्हणजे लोकसभेचा असा विश्वास आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी नियमांमध्ये या संबंधात प्रस्ताव मांडण्याची तरतूद आहे. या प्रस्तावाला अविश्वास प्रस्ताव असे म्हणतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा नेम कुठं आहे तर हा नेम 198 हा नेम आहे. आपल्या संविधानामध्ये अविश्वास प्रस्तावाचा विशिष्ट असा उल्लेख नाही. मात्र संविधानातील कलम 118 नुसार सदन आपली प्रक्रिया तयार करू शकतो. लोकसभेच्या नियम 198 नुसार सदस्य लोकसभा अध्यक्षाकडे सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्तावाची सूचना करू शकतो. अविश्वास प्रस्तावाची प्रक्रिया काय आहे तर अविश्वास प्रस्तावाची प्रक्रिया, अविश्वास प्रस्तावात कारणे देण्याची आवश्यकता अजिबात नसते. ज्या दिवशी हा प्रस्ताव मांडायचा असेल त्याची पूर्व सूचना देणे आवश्यक असते. जे प्रश्न उत्तराचा तास संपला की अध्यक्ष प्रस्ताव मांडायला सांगतात. त्याला किमान 50 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे, अन्यथा हा प्रस्ताव रद्द केला जातो. जे अविश्वास प्रस्ताव दिल्यानंतर 10 दिवसाच्या आत तारीख निश्चित केली जाते. सरकारची इच्छा असेल तर चर्चा लगेच ही सुरू करता येते. साधारणतः कामकाज सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार चर्चेची वेळ ठरवली जाते. ज्या पक्षाने अविश्वास प्रस्ताव सादर केला असेल त्याला पहिल्यांदा चर्चेला आमंत्रित केले जाते. यानंतर सरकारी पक्ष त्याला उत्तर देऊन आपली बाजू मांडत असतात. अशी ही साधारण प्रक्रिया आहे. म्हणजे या पद्धतीने सत्तेतील पक्ष आणि विरोधी पक्ष यांना आळीपाळीने आलटून पालटून आपली भूमिका सादर करण्याची परवानगी देण्यात येते. अखेरीस विरोधी पक्ष नेते आणि त्यानंतर मग पंतप्रधान आपली बाजू मांडतात आणि चर्चा पूर्ण होते. आता आपण पाहतो की आपल्या पंतप्रधानांनी 2 तास 16 मिनिटाचं भाषण, दीर्घ भाषण दिलेलं आहे. जे अशा पद्धतीने ते कामकाज होते. यानंतर लोकसभा अध्यक्ष मतदानासाठी हा प्रस्ताव सभागृहापुढे ठेवतात. आवाजी मतदानाने ही प्रक्रिया पार पाडली जाते.
जर सरकार आपल्या पाठीशी पुरेशी संख्याबळ आहे हे सिद्ध करू शकले नाही तर सरकार अल्पमतात आहे, परिणामी सरकार सत्तेवरून पायउतार होते. अशी ही सरळ सरळ प्रक्रिया आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजवर 98 के तहत अविश्वास प्रस्ताव लाया जा सकता है, यानी विपक्ष सरकार के प्रति अविश्वास जता सकती है और उसे सदन में बहुमत साबित करने को कह सकती है. लेकिन इसकी प्रक्रिया क्या है और कैसे अविश्वास प्रस्ताव लाया जाता है, आइए ये समझने की कोशिश करते हैं इस रिपोर्ट के जरिए. मंत्रिपरिषद में अविश्वास का प्रस्ताव लोकसभा के नियम 198 के तहत आता है. दरअसल संविधान के अनुच्छेद 75 में यह कहा गया है कि मंत्रिपरिषद लोकसभा के प्रति सामूहिक तौर पर उत्तरदायी होगी, लिहाजा अविश्वास प्रस्ताव केवल लोकसभा में ही लाया जा सकता है. प्रस्ताव की प्रकृति इस तरह की है कि इसे विपक्ष का कोई सदस्य ही ला सकता है. संसद के किसी भी दल को अगर ये लगता है कि सरकार सदन का विश्वास या बहुमत खो चुकी है तो वो अविश्वास प्रस्ताव पेश कर सकता है. ये एक लाइन का मोशन होता है, इसमें कोई आरोप नहीं होते. अगर होते भी हैं तो स्पीकर ऑर्डर करते हैं इन आरोपों को काट दिया जाए और एक लाइन का मोशन लगाया जाए कि ये सदन मंत्रिमंडल में अविश्वास व्यक्त करता है. बस ये एक आइटम एजेंडा पे लग जाता है. ये वन लाइनर मोशन होता है सिर्फ एक सत्र का, और इसके साथ शर्त यह है कि जिस आदमी ने ये मोशन दिया है कि सरकार के खिलाफ ये प्रस्ताव दिया है कि सदन उसमें विश्वास व्यक्त करता है, उसे सदन की अनुमति लेनी पड़ती है, परमिशन लेनी पड़ती है उस प्रस्ताव को मूव करने के लिए. तो स्पीकर उसको बुलाते हैं, भाई आप खड़े होके सदन की अनुमति मांगिए. इसको अंग्रेजी में बोलते हैं टेक्निकल भाषा में लीव ऑफ द हाउस. नियम 198 एक क के तहत स्पीकर के बुलाने पर प्रस्ताव रखने की अनुमति मांगनी होती है. 198 एक ख के तहत अनुमति मांगने वाले सदस्य को उसी दिन सुबह 10 बजे तक प्रस्ताव की लिखित सूचना महासचिव को देनी होती है. प्रस्ताव की सूचना अगर 10 बजे के बाद आई हो तो उसे अगले दिन दी गई सूचना माना जाएगा. 198 2 के तहत प्रस्ताव के पक्ष में कम से कम 50 सदस्यों का होना जरूरी है. यदि प्रस्ताव के पक्ष में 50 से कम सांसद खड़े हों तो अध्यक्ष प्रस्ताव रखने की अनुमति नहीं देते. 198 3 के तहत अगर प्रस्ताव प्रस्तुत किए जाने की अनुमति मिलती है तो अध्यक्ष चर्चा के लिए कोई एक या ज्यादा दिन या किसी दिन का एक भाग तय करते हैं. 198 4 के तहत चर्चा के अंतिम दिन अध्यक्ष मतदान के जरिए निर्णय की घोषणा करते हैं, जबकि 198 5 के तहत भाषणों की समय सीमा अध्यक्ष को तय करने का अधिकार मिला हुआ है. अगर सदन में अविश्वास प्रस्ताव पारित कर दिया जाता है तो मंत्रिपरिषद को त्यागपत्र देना पड़ता है और सरकार गिर जाती है. रूल्स 198 उसमें ये प्रावधान है कि अगर नोटिस दिया जाता है स्पीकर को तो स्पीकर साहब उस नोटिस को पढ़ेंगे हाउस में, और जिन लोगों ने उसका समर्थन करते हैं उनको खड़े होने के लिए कहा जाएगा या उनकी वोट की गिनती की जाएगी और कम से कम 50 लोगों की सहमति होनी चाहिए नो कॉन्फिडेंस मोशन के एडमिट होने के लिए. दूसरी तरफ विश्वास प्रस्ताव के लिए लोकसभा की नियमावली में कोई खास उपबंध नहीं दिया गया है, लेकिन विश्वास का प्रस्ताव सरकार की ओर से लाया जाता है जिससे वो दिखा सके कि उसे सदन में बहुमत हासिल है. कई मौकों पर राष्ट्रपति प्रधानमंत्री से सदन में अपना बहुमत साबित करने को भी कह सकते हैं, जिसके लिए सरकार विश्वास प्रस्ताव लाती है. ब्यूरो रिपोर्ट, अविश्वास राज्यसभा प्रस्ताव टीव्ही. 1963 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विरुद्ध जे.बी. कृपलानी यांनी सादर केला होता. आता तेव्हा सुद्धा पंडित नेहरू सरकार हे बहुमतातलं सरकार होतं. काँग्रेस पक्ष सोडून जे.बी. कृपलानी यांनी किसान मजूर प्रजा पक्ष स्थापन केला, जो पुढे सोशलिस्ट प्रजा पक्ष म्हणून ओळखला गेला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 62 मते मिळाली तर नेहरूच्या बाजूने 347 मते मिळाली. यानंतर लालबहादूर शास्त्री यांचा कार्यकाळ अवघा 2 वर्षाचा होता. मात्र या काळात 3 वेळा त्यांनी अविश्वास प्रस्तावाचा सामना केला. अर्थात विरोधकांना
यात यश काही लाभले नाही. लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्या कार्यकाळात एकंदरीत 15 वर्षाचा त्यांचा कार्यकाल असेल. त्यांनी सरासरी दर वर्षाला एक याप्रमाणे तब्बल 15 वेळेस अविश्वास प्रस्तावाला तोंड दिलेलं आहे. आणि म्हणजे इतक्या वेळेस अविश्वास प्रस्ताव सादर करूनही विरोधकांच्या हाती मात्र काहीही इंदिरा गांधींचा राहिलेला आहे. आणि श्रीमती इंदिरा गांधी या आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आयडॉल आहे की काय असं वाटत असते. कारण यांची सुद्धा कार्यशैली ही त्याच पद्धतीची असल्याची आपल्याला वेळोवेळी जाणवत असते. कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत नेते ज्योती बसू यांनी 4 वेळेस इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. मधल्या काळात आणीबाणीनंतर मोरारजी देसाई यांचे सरकार आले. त्यांनाही 2 वेळेस अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागलेलं आहे. एकदा त्यांना यश मिळाले, दुसऱ्यांदा मात्र त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलेलं आहे. मोरारजी देसाईंना हा केवळ विरोधी पक्षांचा विजय नव्हता, तर सरकारी पक्षाच्या अंतर्गत लाथाळ्यामुळे ते शक्य झाले होते. कारण चरण सिंगांना कशा पद्धतीने संजय गांधींनी वगैरे फोडलं आणि मग त्यांचा पाठिंबा नाही लक्षात आल्यावर मोरारजी देसाईंनी राजीनामा दिला होता. म्हणजे PV नरसिंहराव यांच्या विरुद्धही 3 वेळा अविश्वास प्रस्ताव आलेला होता. 3 वेळेस PV नरसिंहराव जिंकले, पण एका वेळी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना पैसे दिल्याचा आरोपही त्यांच्यावर आला. अटल बिहारी वाजपेयी हे देखील 3 वेळेस अविश्वास प्रस्तावाला सामोरे गेले. तर नरसिंहरावांच्या काळामध्ये हर्षद मेहता वगैरे प्रकरण गाजलं. झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना पैसे दिल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनाही त्याला सामोरं जावं लागलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील 3 वेळेस अविश्वास प्रस्तावाला सामोरे गेलेले आहेत. पहिल्यांदा 1996 मध्ये त्यांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्याआधीच राजीनामा दिला. जे 13 दिवसाचं सरकार होतं. दुसऱ्या वेळेस 99 मध्ये एका मताने त्यांचे सरकार अल्पमतात आले आणि त्यांना सत्ता सोडावी लागली. 2003 साली तिसऱ्या वेळेस मात्र त्यातून सही सलामत अटल बिहारी वाजपेयी बाहेर पडले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1990च्या दशकात विश्वनाथ प्रताप सिंग, HD देवेगौडा आणि पंतप्रधान इंद्रकुमारजी गुजराल हे औट घटकेचे पंतप्रधान अविश्वास प्रस्तावाला तोंड देऊ शकले नाहीत. परिणामी सत्तेवरून लगेच त्यांची गच्छंती झालेली आपल्याला पाहायला मिळते. अटल सरकार केवळ 1 मताने का हरलं हे इंटरेस्टिंग आहे. हेही पॉलिटिकल केस म्हणून आपण पाहिलं पाहिजे, हेही समजून घेतलं पाहिजे, त्याच्या इतिहासाचा निरोळा घेतला पाहिजे. तो आपण कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. 2008 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अमेरिकेशी होणाऱ्या अणुकरारावरून डाव्यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार अल्पमतात आले. मात्र अखेरीस पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा प्रस्ताव जिंकत आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले. 20 जुलै 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरुद्धही आंध्र प्रदेश मधील तेलुगू देशम पक्षाने अविश्वास प्रस्ताव सादर केला. अर्थातच तो केवळ एक फारसच ठरला. अविश्वास प्रस्तावाचे महत्व सरकार तरले वा पडले इतक्यापुरतेच मर्यादित नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेस सरकारच्या बाजूने होणाऱ्या तसेच विरोधी पक्षातून होणाऱ्या समर्थन विरोधाच्या चर्चा देखील खूप महत्वाच्या ठरतात. यातून जनतेचं लोकशाहीमध्ये राजकीय सामाजिकरण होत असते. राजकीय शिक्षण जे म्हणतो, राजकीय सामाजिकरण जे म्हणतो, आणि नागरिक हा परिपक्व होण्यासाठी हा अविश्वास प्रस्ताव महत्वाचा ठरतो. म्हणून या अंगाने सुद्धा याकडे आपण पाहिलं पाहिजे. राजकीय पक्षाच्या भूमिका या निमित्ताने जनतेसमोर येत असतात. चांगले संसदपटू या चर्चा नेहमीच गाजवतात. राजकारणावर चर्चा होत असताना त्याविषयी आजही बोलले जाते, लिहिले जाते. त्यातूनच लोकशाहीसाठी या चर्चा किती महत्वाच्या आहेत हे पण लक्षात येते. आणि म्हणून हा प्रस्ताव या अंगाने सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. काही उदाहरणे द्यायची झाल्यास अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना विरोधी पक्षातून लालू प्रसाद यादव यांचे खुमासदार भाषण आजही अनेकांच्या लक्षात असेल. प्रमोद महाजन यांनी तत्कालीन
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना लोकशाही म्हणजे काय हे भाषण अशाच एका अविश्वास प्रस्तावाच्या वेळी झालेलं होतं आणि ते एक अत्यंत ऐतिहासिक भाषण आहे. संसदेमध्ये कसं बोलावं आणि एक उत्कृष्ट संसदपटू, एक उत्कृष्ट वक्ता, वक्तृत्वाची अष्टपैलू गुणधर्म असलेला कसा असतो याची अनुभूती प्रमोद महाजनांच्या त्या भाषणातून आल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर देतानाही भाषण केले. त्याचे स्मरण नेहमीच केले जाते. एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते याच अविश्वास प्रस्तावातल्या भाषणामध्ये. कारण अटल बिहारींची जी शैली होती, त्यांचं कविमन आणि ते ज्या पद्धतीने राजीनामा द्यायला गेले सरकार हे झाल्यानंतर, म्हणजे न बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले मनमोहन सिंग यांचे अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणारे भाषणही चांगल्या भाषणापैकी एक म्हणून गणले जाते. अजूनही अनेक उदाहरणे आहेत. तुर्तास एवढे पुरे ही झाली चांगली बाजू, पण सत्ता टिकविण्यासाठी पैशाचा वापर, तडजोडी ही उदाहरणंही आज जनतेसमोर आहेत. म्हणजे एकीकडं ही आदर्श बाजू आहे, तर दुसरीकडं म्हणजे सत्ता टिकवण्यासाठी खासदारांची खरेदी विक्री कशी होते, तडजोडी कशा होतात याचीही उदाहरणं आपल्या भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2008 मध्ये अविश्वास प्रस्ताव सादर होत असताना लोकसभेत पैशाची बंडले दाखवली गेली. हे दुर्दैवी प्रसंग देखील जनतेने पाहिलेला आहे. एकंदरीत अविश्वास प्रस्ताव सादर होत असताना काही चांगले काही वाईट अशा दोन्ही बाजू समोर येत असतात आणि जनता ते पाहत असते. आता अजून एक अशी चर्चा समोर येत आहे की हा अविश्वास प्रस्ताव म्हणजे सरकारकडे पुरेसे बहुमत नाही हे सिद्ध करतो. मात्र विरोधी पक्षावर देखील काही जबाबदारी असावी या दृष्टीने विरोधी पक्षांनी आपले बहुमत सिद्ध करावे, जेणेकरून सरकारी पक्ष सत्तेवर राहण्यास पात्र नाही तर आम्ही हे सरकार चालू या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यातून काय निष्पन्न होईल हे भविष्यामध्ये कळेलच. मात्र सत्तेतून बाहेर पडावे लागल्यास इतक्या सहजतेने आणि चर्चेच्या माध्यमातून जेव्हा असं होतं तेव्हा लोकशाहीच्या या बळकट बाजूकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे लोकशाही ही किती महत्वाची आहे आणि लोकशाहीमध्ये परिपक्वतेचं लक्षण हे असते की चर्चेमध्ये जो हारेल, चर्चेमध्ये जो प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही, सरकार लोकांच्या कल्याणासाठी आहे का नाही हे सिद्ध करण्यामध्ये जर असमर्थ ठरला तर तो सत्तेतून बाजूला होतो आणि विरोधी पक्ष नेता हा शॅडो पंतप्रधान म्हणून ती जबाबदारी तो सांभाळतो आणि त्याचं बहुमत असेल तर तो त्याचं बहुमत सिद्ध करतो आणि तो देशाचा राज्यकारभार चालवतो. जे या अर्थाने आपण अविश्वास प्रस्ताव काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आता राहिला प्रश्न, कालच्या अविश्वास प्रस्तावामध्ये मणिपूरवर किती चर्चा झाली, पंतप्रधान काय बोलले आणि सदस्यत्व रद्द झालं म्हणून चर्चेत असलेले आणि सदस्यत्व पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे बहाल झाल्यानंतर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केलेली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी विरोधी पक्षाचे, इंडियाचे पंतप्रधानाचे उमेदवार आहेत, त्यांची पक्ष म्हणून काय भूमिका असेल पुढच्या निवडणुकीच्या 2024च्या काळामध्ये हेही आपल्याला त्यांच्या भाषणातून समजली असेल. म्हणजे आपण या अविश्वास प्रस्तावाकडे 2024 मध्ये मोदी काय बोलणार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पक्ष काय भूमिका मांडणार आहे आणि विरोधी पक्ष म्हणून इंडिया, एनडीएची काय भूमिका आहे आणि इंडिया त्याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने उभा राहू शकेल हे दोन्हीही आपल्याला अनुभवता आलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच आवडेल. आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण